वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। मी पायल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपले यूट्यूब चॅनल पायल ब्लॉग्समध्ये। होप सो सगळेजण मस्त आणि मजेत असतील। सो आज खूप स्पेशल डे आहे। स्पेशल असं आहे की आज माझ्या बाळाचं सेकंड बर्थडे आणि खूपच भारी वाटते मला। 2 वर्षाचं झालं आता माझं पिल्लू आणि काही समजलंच नाही की 2 वर्ष कसे पूर्ण झाले। असं वाटतंय की कालचाच दिवस होता, बुगू एवढासा होता म्हणजे की मी त्याला घेऊन बसायची। तर सेलिब्रेशन तर रात्री आहे पण आता सकाळचे 11 वाजलेत। सो त्याला मी आंघोळ वगैरे घातली आणि कपडे पण घातलेत। तर आता तो पप्पा सोबत गेलाय आणि हे सुद्धा गेले सोबत। माझे मम्मी पप्पा आलेत बर्थडे सेलिब्रेशनला। सो मामा मामीला काही येता जमलं नाही पण त्यांनी दीदीला पाठवलं। सो दीदी आली मम्मी पप्पा सोबत आणि मावशीला सुद्धा बोलवलं होतं पण मावशी काकांना सुद्धा काम आहे कारण ना ते गावी गेले, त्यांची गावाची यात्रा होती ना। सो त्यांना सुद्धा यायचं जमलं नाही। तर मम्मी पप्पा तर आलेत आणि संध्याकाळी सुद्धा थोडेफार लोक येणार आहेत म्हणजे की आमच्या रिलेशन मधलेच आहेत ते पण। तर ते सुद्धा येणार आहेत आणि ह्यांचे फ्रेंड्स आहेत ते सुद्धा येणार आहेत। तर सेलिब्रेशन नक्की बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। आता मी स्वयंपाक करते दुपारचा। पनीर आणले ह्यांनी तर पनीरची भाजी करायची, पनीर मसाला आणि चपाती आणि राईस असा बेत आहे आजचा। त्यानंतर संध्याकाळी काय होते ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनच, मला सुद्धा माहित नाही की काय होईल काय नाही। तर चला बघू आता सेलिब्रेशन कसं होते। आणि बर्थडे बॉय तर बाहेर गेलाय, त्याला पण दाखवलं असतं मी। सो चला ब्लॉग कंटिन्यू करा। काय आणलंय? मच्छी। मच्छी कपडे जर अयो मला वाटलं मच्छी पनीरची भाजी करायची। कपडे कोणी तुम्ही घेतले? तुम्ही कपडेच झालेत नुसते आता। बुगूला ह्यावेळेस इतकी जास्त कपडे झालेत ना, 3-4 ड्रेस तर आम्हीच घेतलेत। खरं तर एकच ड्रेस घ्यायचा होता बर्थडेचा पण आम्ही हे कपडे घेण्यासाठी खूप जास्त लांब गेलो होतो। इम्पोर्टेड कपडे म्हणतात ह्याला, कोरियनची लोक असतात ना ते घालतात आणि त्यांना ना खूप जास्त आवडले हे कपडे। मग त्यांनी 3-4 ड्रेस घेतले आणि खूप जास्त महाग असतात बरं का। मी नको म्हणत होते ह्यांना एवढे कशाला एकदमच, नंतर घेऊच असं लागल त्याचं, पण ह्यांनी घेतले, ह्यांना आवडले। तर ही ड्रेस मम्मीने घेतलाय, हे सुद्धा इम्पोर्टेड आहे। त्यानंतर पांढरा कलरचा आहे ना तो साईडला आहे, तो एक्सचेंज करून आणलाय। आम्ही घेऊन आलो होतो ना त्याच्यातले एक एक्सचेंज करायचा होता। भेटतोय काय की आता डेकोरेशन चालू केलंय। काय होतंय तुला? हा घ्यायला लागलाय। इथं डेकोरेशन करायचंय, बाहेर डेकोरेशन चालू आहे पण तो फुग्यांना भ्यायला लागलाय कारण मशीन चालू आहे ना, मग तो मशीनच्या आवाजाने खूप जास्त भेटतोय। पिल्लू चल की फोटोशूट करायचं तिथं बलून्स मध्ये ना फोटोशूट करायचं होतं पण हे काय करून दे नाही कारण भ्यायला लागलाय। चल की पिल्लू चल। नकोच म्हणतोय, ते मशीनीच्या आवाजाने भेटतोय। काय झालं? केक आलाय आता, केक मध्ये मोठू दिसला त्याच्यामुळे रडतोय। आता तुझाच केक आहे बाळा, ते तुझाच केक आहे, थोड्या वेळाने कट करायचं। सो मी पण रेडी झाली आता, फोन आलं नाही अजून, किती उशीर झालं फोन करून बोलवते पण लेटच व्हायला लागलंय सगळं। मम्मी पण इथं रेडी झाली, दीदी रेडी झाली, बुगूचं अजून तयार व्हायचं बाकी आहे बघा। पिल्लू नवीन कपडे कधी घालायची? नवीनच घातल्यात पण बर्थडेचा जो ड्रेस आहे ना तो घालायचा आहे त्याला आता। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा। आता तुम्हाला डेकोरेशन दाखवते कसं झाले ते। हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलंय डोरेमॉन। खरं तर मोटू पतलूचे स्टिकर लावायचे होते पण ह्या थीमला ना, बलून्सच्या थीमला डोरेमॉनच सूट होतं त्याच्यामुळे डोरेमॉनच आणला होता। सेकंड बर्थडे मग सेकंड बलून लावलंय हॅपी बर्थडे आणि इथं खाली बलून्स, केक ठेवायचा इथं। मस्त डेकोरेशन झालंय। आता सेलिब्रेशन बाकी, अजून कोणी आलं नाही। डेकोरेशन वगैरे सगळं झालं होतं आणि ज्यांना कोणाला बोलवलं होतं ते सगळेजण आले होते। सो इथं औक्षणाचं ताट असतं ना ते रेडी करायचं चालू आहे। खरं तर ना स्वीट आणायचं लक्षातच नाही राहिलं पण पप्पा बाहेर गेले होते, मग पटकन पप्पाला सांगितलं फोन करून आणि पप्पाने हे स्वीट आणलं। त्यानंतर इथं केक जो आहे ना तो बुगूच्या आवडीचा आहे, म्हणजे की पायनॅपल प्लस चॉकलेट फ्लेवर मिक्स होता। त्यानंतर
थीम तुम्ही बघू शकता, मोटू पतलूची थीम आहे, जे की बुगूला खूप जास्त आवडतं मोटू पतलू कार्टून. केकची डिझाईन कशी ऑर्डर करायची खरं तर मला काही समजत नव्हतं. मग मी गुगलवरती बघितलं आणि तिथं पण काय मला युनिक काय वाटत नव्हतं, म्हणजे की काय दिसलंच नाही. त्यानंतर विचार केला की मोटू पतलूचं कार्टून बुगूला खूप जास्त आवडतं, मग त्याच थीमवरती केक बघावं. मग मी गुगलवरती सर्च करून बघितलं तर मला हा केक दिसला. मग तेच फायनल केला आणि केक खूपच छान होता. त्यानंतर बुगू असा करल खरंच वाटलं नव्हतं, कारण तो चांगला खेळत होता आणि नेमकं केक कटिंगच्या वेळेस तो इतका जास्त रडत होता ना तर त्याने केक कटिंग करून दिली नाही, औक्षण करून दिलं. खूप जास्त रडत होता, सारखं पप्पा पप्पा करत होता. त्यांनी बुगू सोबत बसले होते तरी सुद्धा बुगू रडतच होता, त्यांनी काही करून दिलं नाही. कसं करतोय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. सो हे सगळेजण ना आमच्या गावाकडचे आहेत आणि जवळच राहतात इथं मुंबईमध्ये. सो त्यांना सुद्धा सगळ्यांना बोलवलं होतं बर्थडे सेलिब्रेशनला. आणि हे जे आहेत ना ते माझ्या मम्मीचे मामी आहेत ना, त्यांची बहीण आहेत आणि ते सुद्धा आले होते. मला खूप भारी वाटलं जेव्हा मला समजलं की ते सुद्धा मुंबईला राहतात. मग त्यांना सुद्धा बोलवून घेतलं बर्थडेला. त्यानंतर कॅन्डल्स लावल्या आणि बुगू थोडे वेळ शांत झाला होता बरं का. आणि जेव्हा केक कटिंग करायला चालू केली ना तेव्हा रडायला परत चालू झाला. इतकं भारी डेकोरेशन केलं होतं पण बुगूनी सगळा राडा केला, त्याने फोटो सुद्धा काढून दिले नाहीत. केक कटिंग झाल्यानंतर पहिलं सगळ्यांना केक, वेपर्स, चॉकलेट हे खाण्यासाठी दिलं. त्यानंतर 4 किलो बिर्याणी ऑर्डर केली होती बाहेरनंच. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बिर्याणी आणि जे खात नाहीत नॉनव्हेज त्यांच्यासाठी समोसा, कचोरी हे सगळं होतं. आणि आता मार्गशीर्ष महिना चालू झालाय, सो 2-3 लेडीज अशा होत्या ज्यांनी बिर्याणी खाल्ली नाही, मग त्यांच्यासाठी समोसे होते. त्यानंतर सगळ्यांनी बिर्याणी एन्जॉय केली आणि बिर्याणी खूप छान झाली होती. सो आम्ही बिर्याणी कुठून ऑर्डर केली ह्याचा ॲड्रेस तुम्हाला हवा असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये विचारू शकता, जर कोणी नवी मुंबईमधला असेल तर. त्यानंतर जे डेकोरेशनवाले होते ना त्यांना सुद्धा बिर्याणी दिली. हां चला. हां नाही ना मी नाही ओळखत. ओके ओके अच्छा ओके बरं बरं हां ओके ओके चला. सो हे सगळेजण ह्यांच्या ऑफिसचे होते आणि ह्यांचे बॉससुद्धा आले होते. खूप छान वाटलं, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि खूप छान ब्लेसिंग दिल्या सगळ्यांनी मिळून बुगूला गिफ्टसुद्धा आणलं होतं जे की खूप छान होतं. आता येणारे पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवीनच की काय गिफ्ट दिलं होतं. ओके दीदी गिफ्ट देती बघ ना काय गिफ्ट चॉकी चॉकी नको बरं जाऊ नको गिफ्ट देत आहे सगळे पण तो काय नकोच म्हणतोय. बरं राहू दे नाही तर रुसून बसायचं. सगळेजण गिफ्ट घेतात हा नको म्हणतोय. हो मी रडते. चला आम्ही जातो. हां हां काय चाललंय मिठाई खातोय बाबा आम्ही. एकटाच पेढा घातला आपण तोंडात त्याने. एकदाच तोंडात घालतो आणि त्याच्या तोंडात हाय त्याच्या तोंडात. त्याच्यात भरू आता परत खायला नको सारखं नको. त्यानंतर सगळ्यांनी जाताना एकमेकीला हळद कुंकू लावलं जे की खूप महत्त्वाचं असतं आणि खूप भारी वाटलं सगळ्यांसोबत बोलून. चांगली ओळख ही झाली आणि मम्मीची सुद्धा ओळख झाली सगळ्यांसोबत. आणि हे जी माझ्या मम्मीची मामीची बहीण आहेत ना ते सुद्धा खूप छान आहेत. लग्नाच्या आधी आमची भेट झाली होती
त्यानंतर कधी भेटणंच झालं नाही, पण आता मला समजलं की ती मुंबईलाच राहतात. मग काय सारखं बोलवत ही जाईन त्यांना. त्यानंतर मम्मीची सुद्धा खूप छान ओळख झाली होती, सगळ्यांनी मम्मीला चहाला वगैरे बोलवलं. त्यानंतर हे जे आहेत ना त्यांच्या मुलांचं यूट्यूब चॅनल आहे जे की आताच काढले, आणि त्यांना यूट्यूबच्या बद्दल काहीतरी विचारायचं होतं, पण आता काही वेळच भेटला नाही. सो मग ते म्हणले की मी एका दिवशी निवांत येते मग बोलू. सगळेजण गेले, आता आम्ही बसलो जेवण करण्यासाठी. कसं झालं पप्पा सेलिब्रेशन? कसं झालं दीदी? एकच नंबर. आणि बिर्याणी कशी झाली हो? करतात. हो हो. मम्मीसाठी कचोरी, समोसा, फाफडा, भजी, कारण मम्मी खात नाही आहे. पसारा तर बघा किती झाला आहे, कचरा बघा किती आहे. 2 वेळा मी हे केलंय तरीसुद्धा कचरा अजून काही कमी झाला नाही. हां मी घेते, तुम्ही बसा जेव्हा तुम्ही. बुगू झोपला. बुगू इतका रडत होता ना, खूप जास्त रडत होता, आणि आता झोपलाय बघा. हे रूम खूप जास्त पसारा झाला होता, ह्याच्यामध्ये मी सगळं आवरून घेतलं कारण त्याला झोपवायचं होतं. आणि इथं गिफ्ट्स वगैरे ठेवल्यात. गिफ्ट्स अनबॉक्सिंग मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये करणार आहे, सो त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो अशा प्रकारे सेलिब्रेशन झालं आणि खूप छान झालं सेलिब्रेशन. सगळेजण आले होते, फक्त बघून केक कटिंगच्या टायमिंगला जरा रडला. तर त्याचं नेहमीच आहे बरं का, फर्स्ट बर्थडेला सुद्धा तो खूप जास्त रडला होता आणि आता सुद्धा रडला आहे. आणि बाकी टाईम तो चांगला होता, खेळत होता, फक्त केक कटिंगच्या वेळेस रडत होता. सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि गिफ्ट अनबॉक्सिंग व्हिडिओसुद्धा मी लवकर शेअर करणार आहे. सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बी प्रेस करा. चला बाय.